हॅलो. तर आज आहे माझा इंटरमिटंट फास्टिंगचा 12वा दिवस. तर सकाळी-सकाळी उठल्यानंतर मी मेथीचं पाणी घेतलं आणि त्यानंतर थोड्या वेळाने 1 तासांनी इथं विदाऊट शुगर चहा घेतला आणि लंचमध्ये घेतलं ज्वारीची भाकर, शेवग्याच्या शेंगांची भाजी आणि सलाड. तर ताक. तर मला काही एक कमेंट्स आली होती, की तुमचं वेट किती कमी झालं असं म्हणून, किती वेट लॉस झाला असं. तर 11 दिवसामध्ये माझं वेट लॉस फ्लक्च्युएट होतंय. मी सांगू शकत नाही. मी एका महिन्यानंतर सांगेल ॲक्चुअली माझं वेट किती होतं कमी झालं असं म्हणून. माझं वेट सांगायला मला 11 दिवसामध्ये 2.5 किलो वेट पण कमी झालेलं दाखवतंय किंवा 3 किलो वेटही कमी झालेलं दाखवतंय. तर वेट फ्लक्च्युएट होत असल्या कारणाने मला ब्लोटिंगचा आणि कॉन्स्टिपेशनचा खूप मोठा प्रॉब्लेम असल्यामुळे माझी डायजेशन सिस्टीम म्हणजे विचित्र पद्धतीची आहे. मला जेवण केलेलं डायजेस्ट होत नसल्यामुळे तर त्याच्यामुळे मला वेट किती कमी झालंय हे मला कळत नसल्यामुळे मला समजत नाहीये. तर मी 1 महिन्यानंतर सांगेल, की माझं वेट किती कमी झालंय असं म्हणून. मी एक्सरसाइज करून 20 मिनिट्स, 25 मिनिट्स एक्सरसाइज करून डाएट फॉलो करते आहे. तर ही कुठेतरी एक फ्रस्ट्रेशन आहे, की वेट थोडं स्टक झाल्यासारखं वाटतंय. पण इट्स ओके होईल थोडं-थोडं. धन्यवाद.